2026 रक्षाबंधन आपण कधी साजरं करायचं? सकाळी करायचं, दुपारी करायचं की संध्याकाळी करायचं? याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि पण कोणत्या शुभमुहूर्तावर आपण रक्षाबंधन करायचं, त्याची शुभमुहूर्त कोणती, वाईट वेळ कोणत्या, हे आपण पाहणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रक्षाबंधन दिवशी अनेकांना पडलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे राखी बांधण्याची शुभवेळ कोणती, सकाळ, दुपार का संध्याकाळ? आणि राखी बांधण्याची शुभवेळ चुकली तर काय करावे, कोणत्या वेळेत राखी बांधावी, याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, यावेळी जी पौर्णिमा तिथी आहे ती 27 तारखेला सकाळी 9:10 ही पौर्णिमा तिथी आहे. गुरुवारी सुरू होते ती पौर्णिमा तिथी आणि ती 28 तारखेला शुक्रवारी सकाळी 9:50 आहे. सकाळी 9:50 आहे. 28 तारखेला जो सूर्यास्त आहे, म्हणजे उगवत्या तिथीनुसार आपण 28 तारखेला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. म्हणजे 27 तारखेला आपण का साजरं करायचं नाही, तर ज्या दिवशी पौर्णिमा तिथी सुरू होते सकाळी 9:10 ते रात्री 9:34 हा भद्रा हा वाईट वेळ आहे. त्यामुळं तुम्ही 27 तारखेला रक्षाबंधन साजरं करायचं नाही. 28 तारखेला मात्र सकाळी सूर्योदय झाल्यापासून ते तुम्ही संध्याकाळी अगदी 9:30-10 वाजेपर्यंतसुद्धा रात्री शुभमुहूर्त आहेत, त्यापर्यंत आपण राखी बांधू शकता. तर आता त्यातले काही शुभमुहूर्त आहेत, मी ते तुम्हाला सांगतो. तर 28 तारखेला जो सूर्योदय आहे सकाळी, तो 5:56 सूर्योदय सकाळी झाल्यानंतर आपण रक्षाबंधनाला सुरुवात करायची आहे. आणि जो सूर्यास्त आहे तो संध्याकाळी 6:47 म्हणजे सूर्यास्तापर्यंत आपण रक्षाबंधन केलं तर उत्तम. त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही अगदी रात्रीसुद्धा राखी बांधू शकता. तर त्यातला जो पहिला शुभमुहूर्त आहे तो सकाळी 5:56 ते 9:50 पहिला शुभमुहूर्त आहे. हा पहिला शुभमुहूर्त म्हणजे पौर्णिमा संपेपर्यंत हा पहिला शुभमुहूर्त आहे. ह्याला कोणतंही बंधन नाही, काही नाही, म्हणजे आडवं काही नाही. 5:56 सकाळी सूर्योदयापासून ते 9:50 कोणतीही आडकाठी नाही. त्यामुळे तुम्ही हे 9:50 आपण रक्षाबंधन करू शकतो. तर तो दुसरा शुभमुहूर्त आहे तो सकाळी 9:22 ते सकाळी 10:45 हा दुसरा शुभमुहूर्त आहे. ह्या दुसऱ्या शुभमुहूर्तावर सुद्धा आपण रक्षाबंधन करू शकता. तो अभिजित मुहूर्त आहे आणि अभिजित मुहूर्ताला कोणत्याही वाईट वेळेचा, कसल्याही वाईट परिस्थितीचा संबंध येत नाही. अभिजित मुहूर्त हा 11:56 ते 12:47 हा अभिजित मुहूर्त आणि या वेळेत कोणतीही अडचण नाही. त्यामुळे सर्वांनी कमीत कमी ह्या वेळेत आपण रक्षाबंधन करायचं आहे. 11:56 ते 12:47 हा अभिजित मुहूर्त आहे. आता तिसरा शुभमुहूर्त आहे तो दुपारी 12:22 ते सायंकाळी 5:04 हा लांबडा शुभमुहूर्त आहे. आणि या वेळेत तुम्ही रक्षाबंधन अगदी कोणतीही अडचण न येता करू शकता. आता चौथा जो शुभमुहूर्त आहे तो चौथा शुभमुहूर्त सायंकाळी 5:56 ते 6:47 म्हणजे सूर्यास्त होईपर्यंत. जे लोक सूर्यास्ताच्या आतमध्ये रक्षाबंधन करतात त्यांच्यासाठी हा विषय आहे. त्यामुळे या वेळेत तुम्ही रक्षाबंधन करू शकता. तर अशा प्रकारे हे आपण रक्षाबंधन करायचं आहे. आता त्यातले काही चौघडे मुहूर्त आहेत, प्रदोष मुहूर्त आहेत. तर संध्याकाळी आपण प्रदोष मुहूर्त जो असतो तो प्रदोष मुहूर्त 6:47 ते रात्री 9:01 प्रदोष काळ आहे. आणि ह्या प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण रक्षाबंधन केलेलं खूप चांगलं असतं. त्यामुळे या वेळेतसुद्धा आपण रक्षाबंधन करू शकता. त्याचबरोबर जे चौघडे मुहूर्त आहेत, तो सकाळचा जो चौघडे मुहूर्त आहे तो 7:33 ते 9:09 लाभ हा चौघड्या मुहूर्त आहे. म्हणजे चौघड्या मुहूर्त जो आहे तो सकाळी लाभ हा चौघड्या मुहूर्त आहे तो सकाळी 7:33 ते 9:09 लाभ हा चौघड्या मुहूर्त आहे. त्यानंतर अमृत हा चौघड्या मुहूर्त आहे.
सकाळी 9:09 ते 10:45 हा अमृत हा चौघड्या मुहूर्त आहे. दुपारी शुभ हा चौघड्या मुहूर्त आहे, तो 12:22 ते 1:58 हा दुपारचा चौघड्या मुहूर्त आहे. आणि रात्री 9 वाजायच्या पुढे, म्हणजे रात्री जर कुणाला उशीर, जे कामावरून येणारे लोक आहेत, ज्यांना रात्री उशीर होणार आहे घरी यायला, त्यांच्यासाठी रात्रीसुद्धा चौघड्या शुभमुहूर्त, जो लाभ हा चौघड्या शुभमुहूर्त आहे, तर 9:35 ते 10:58 म्हणजे जवळजवळ 11 वाजेपर्यंत, सकाळी 5:56 सूर्योदयापासून ते रात्री 10:58 म्हणजे 11 वाजेपर्यंत हे शुभमुहूर्त आहेत. आणि ह्या शुभमुहूर्तावर आपण दिवसभर रक्षाबंधन करायचं आहे. ह्या कोणतीही अडचण नाही. त्यात फक्त यमगंटन राहुकाळ पाळणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे वाईट वेळ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं यमगंट आहे, तो सायंकाळी 5:04 ते 5:56 यमगंट हा वाईट वेळ आहे. या वेळेत आपण रक्षाबंधन करायचं नाही. आणि राहुकाळ जो आहे तो दुपारी 10:45 ते 12:22 राहुकाळ आहे. ह्या राहुकाळच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण रक्षाबंधन करू नये. तर ह्या यमगंटन राहुकाळ सोडला तर सकाळी सूर्योदयापासून म्हणजे 5:56 ते रात्री 10:58 सर्व शुभ वेळ आहे. आणि या वेळेत आपण रक्षाबंधन करायचं आहे. सांगितलेल्या ज्या वेळा आहेत त्यावेळेस केल्यास उत्तम, तुम्हाला त्याचं कोणताही परिणाम होणार नाही. हे असे शुभमुहूर्त काढलेले आहेत. आणि ज्यांना शुभमुहूर्त बघायचं नाही किंवा जे बघत नाहीत त्यांनी सकाळी पहाटे 5:56 ते रात्री 10:58 म्हणजे 11 वाजेपर्यंत यमगंट आणि राहुकाळ ही वेळ सोडून आपण रक्षाबंधन करू शकता. आता विशेष म्हणजे यावेळेस चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे चंद्रग्रहणाची कोणतीही काळजी करायची गरज नाही. परंतु चंद्रग्रहण ज्या देशामध्ये दिसणार आहे त्या देशामध्ये आपले काही भारतीय बांधव असतील, ज्या भगिनी असतील, त्यांनी रक्षाबंधन चंद्रग्रहण सोडून ह्या सांगितलेल्या मुहूर्तावर आपण रक्षाबंधन करायचं आहे. भद्राकाळसुद्धा हो, तो 27 तारखेलाच आदल्या दिवशीच असल्यामुळे सकाळी 9:10 जो भद्रा काळाला सुरुवात होते, ज्या वेळेस पौर्णिमा तिथी सुरू होते 27 तारखेला, त्यावेळेपासूनच भद्रा सुरू होतं आहे ते रात्री 9:34 27 तारखेला भद्रा असल्यामुळे 27 तारखेला कुणीही तुम्ही रक्षाबंधन करायचं नाही. जे नारळी पौर्णिमा करणारे आहेत त्यांनी नारळी पौर्णिमेला आपण यावेळेस जो नारळी भातसुद्धा करता तोसुद्धा तुम्ही नारळी पौर्णिमा हा भद्रा काळाच्या पिरियडमध्ये न करता 28 तारखेला तुम्ही नारळी पौर्णिमा करून आपल्या भावाला गोड हा तुम्ही नारळी भात आणि बटाट्याची भजी ह्या अशा प्रकारचं मिष्ठान्न तुम्ही देऊन त्यांना प्रसन्न करा, त्यांना अगदी आनंदित ठेवा. म्हणजे ते तुमची कायमस्वरूपी तुमची रक्षण करत राहतील असे आशीर्वाद ह्या भावाच्याकडून बहिणीला आणि बहिणीकडून भावाला अशा प्रकारचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि हा जो रक्षाबंधन आहे, ह्या रक्षाबंधनच्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक 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 शुभेच्छा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, ही शुभवेळ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद.